हा अमरावतीचा अमरेश तुझ्या चरणी नमस्कार होतो, नतमस्तक होतो. हे मंगला शास्त्रेचा आशीर्वाद देवा. 18 युगे निर्माण केलीस, एवढंच नव्हे तर त्या 18 युगाच्या कल्पात कृत त्रेता द्वापार आणि कली ही महत्वाची ठेवली आणि त्याच 18 युगाच्या सुरुवातीला देव उत्पत्ती झाली. एवढंच नव्हे, विश्वाचा शिल्पकार विश्वकर्मानं हीच पृथ्वी घडण्याचं कार्य केलं. हीच पृथ्वी घडल्यानंतर देवतांसमोर प्रश्न पडला की हीच पृथ्वी कशा तऱ्हेनं स्थिर करावी. तेव्हा साक्षात देवाने सप्त समुद्र निर्माण केले आणि ते सप्त समुद्र कशा तऱ्हेने निर्माण झाले. या विश्वाच्या ठिकाणी मनु राजाचा पश्चात प्रियव्रत राजा निर्माण झाला आणि त्या प्रियव्रत राजाच्या मनात विचार आला. आणि विचार कोणता असेल? ज्याप्रमाणे जगाला प्रकाशित करणारा सूर्यनारायण, त्याचप्रमाणे सूर्यनारायण निष्ठा निर्माण करेल. माझ्या नगरीत केव्हा अंधार होणार नाही. ही त्याची अहंकारी वार्ता पाहून देव भयभीत झाले. पण प्रियव्रत राजा हा शिवभक्त असल्या कारणानं प्रति सूर्य निर्माण केला आणि त्यात प्रति सूर्याच्या रथावर आरोहून पृथ्वी परिक्रमेला गेला. आणि तीच पृथ्वी परिक्रमा होत असताना रथाच्या चाकाने पृथ्वी खड्डे निर्माण झाले आणि त्या 7 खड्ड्यात पर्जन्यवृष्टी झाली. त्या पर्जन्यवृष्टीत ते 7 समुद्र निर्माण झाले. त्याच वेळी ती अजस्त्र पृथ्वी त्या विश्वकर्माने देवाचा शास्त्र त्या समुद्रात ठेवली. पृथ्वी हलू लागली. पृथ्वी स्थिर कशा तऱ्हेने करावी म्हणून देवाने 82 पर्वत निर्माण केले. 82 पर्वताने पृथ्वी स्थिर झाली. एवढंच नव्हे, 7 पाताळ, दशखंड, 21 स्वर्ग निर्माण केले. हा कशासाठी? देवताने स्वर्गाच्या ठिकाणी पृथ्वीवर मानवाने 7 पाताळी कश्यपाने निर्माण केलेले त्याचा नाद ब्राह्मणाने वस्ती केला. एवढंच नव्हे तर मानवाची उत्पत्ती निर्माण करून ब्रह्मदेवाच्या हाती मिथून सृष्टी निर्माण केली. जेणेकरून या विश्वात उत्पत्तीचा कार्य वेणावती नगरीत वास्तव्य करणारे म्हणजे सत्तावन्न ब्रह्मदेव करत आहे.